चाळीसगाव तालुक्यातील वाकडी गावात मागील महिनाभरापासून काही घरांबाहेर संशयास्पद पद्धतीने रांगोळी काढणे, लिंबू, मिरची फेकणे यासह जादूटोण्यासारखे प्रकार सुरू असल्याने खळबळ उडाली आहे। विशेषतः 12वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला लक्ष्य करून मानसिक त्रास देण्याचा प्रकार सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थिनीच्या घराबाहेर विविध वस्तू टाकून तिला भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जात आहे। मात्र आज विद्यार्थिनीच्या अंगावर ज्वलनशील केमिकल फेकून तिला जाळण्याचा प्रयत्न झाल्याने गावात एकच खळबळ उडाली। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी तत्काळ ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली। अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून या प्रकारामागे नेमका कोणाचा हात आहे याचा तातडीने तपास करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे वाकडीसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेमागे नेमके कोण आहे याचे नेमके गूढ पोलीस उकलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मला वाटतं की जवळपास 20 म्हणजे 1-1.5 महिन्यापासून गावात एक कंटिन्यू घटना घडत आहे। गावात म्हणजे एक गल्ली झाली की दुसऱ्या गल्लीआड या गोष्टी घडताना दिसत आहेत। पण आता जी घटना घडली ती जवळपास 20-21 दिवसापासून कंटिन्यू त्याच घरावर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय। आज तर म्हणजे काल त्या मुलीला आवाज देऊन तिच्यावर चटणी फेकण्याचा प्रयत्न केला आणि आज तर तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि या संदर्भात पोलीस प्रशासन सुद्धा ऍक्टिव्ह झालेलं आहे आणि लवकरात लवकर जो काही प्रकार असेल तो उघडकीस येण्यासाठी गावातील सर्व लोक आणि पोलीस प्रशासन यासाठी तत्पर आहे। नेमकं काय घडतंय, काय होतंय नेमकं म्हणजे त्या मुलीवर किंवा त्या घरावर जो प्रकार चालू आहे नेमकं त्यांचा उद्देश काय हे तर अजून समोर आलेलं नाही। कारण अगोदर लिंबू मिरची किंवा लवंग रांगोळी टाकून जाणे असे वेगवेगळे प्रकार घडत होते। पण नेमकं त्यांचं त्यामागचं हे काय हेतू काय किंवा त्यांचा परिणाम काय ते अजून समोर आलेलं नाही। गावातील किती घरांवर असा प्रकार घडला? जवळपास 7-8 घरांवर या गोष्टी झालेल्या आहेत। म्हणजे 1-1.5 महिन्यापासून या गोष्टी कंटिन्यू घडताना दिसत आहेत। परंतु आज त्या मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न जिवंत जाळण्याचा म्हणजे आज हदच पार झालेली म्हणजे जवळपास आणि त्या संदर्भात पोलीस प्रशासनाने पण दखल घेतलेली आहे व लवकरात लवकर जो कोणी असेल दोषी किंवा ही कृती करणारा तो लवकरात लवकर पकडण्यासाठी प्रयत्न केले जातील असं साहेबांनी सांगितलेलं। नेमकं काय प्रकार घडतोय? 3-4 दिवसापासून म्हणजे कंटिन्यू साधारणतः 10-15 दिवसापासून जादूटोणासारखा प्रकार, चटणी फेकणे, कुठल्या तरी घरासमोर रांगोळी टाकून जाणे असा प्रकार घडतोय। गावाचं नाव आपलं? आमच्या गावाचं नाव वाकडी आहे आणि पूर्णपणे पंचकृषीमध्ये हा प्रकाराची भीती पसरली आहे। तर प्रशासनाला विनंती की हा कुठतरी प्रकार थांबला पाहिजे एवढी विनंती असेल आमची।